असा स्पेस कर. हॅलो 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 हिरव्याला थोडं वाढव. त्याच्यात ते येते
विहे पर ज्ञान गुरु से पोसावे गुरु से पोसावे विहे पर ज्ञान गुरु से पोसावे गुरु से पोसावे हरिदास महाराज हरिबोल गोकुळ जिल्हा त्यांना साथ करते सटवाजी महाराज अमदुरकर नाते गुरु
हे परज्ञान गुरुशी कुसावे शेती महाराज परशिदांती पावे म्हणजे कळे जीवानी दैवता प्रपंच परमेश्वर पदार्थ हेची चारानुभवा जीवाचार चतुर्विध कर्म सवयुगाचा धर्म जाणून घ्यावा जीवानी दैवता प्रपंच परमेश्वर पदार्थ हेची चारानुभवा बाळगुरु बापूजीशी दिदले परनाम प्राप्त मोक्षे राम कवयुगे जीवानी दैवता प्रपंच परमेश्वर पदार्थ हेची चारानुभवा दत्ता प्रभू जय जय आदि अविनाशा जय जय आदि परम पुरुषा जय जय आदि जगदीशा दिगंबर स्वामी तू देवा तू सर्वांचा राणा दृढ भगविले शास्त्र पुराण शास्त्र काय जाणते खुना आगम निगमाशी न कळे नीती नीती आईशी वेद श्रोते बोलते ते मजम रखा प्रतिपवाडे नकोष्टी जयेचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री गुरु चरण नमस्कारो निसगुरुजी आता नमो जनक जनिता नऊ मास गर्भ वहिले सत्वता तेथे स्मरण होता तम उत्पन्न तुम्हा पासोन्या आता वर्णोते सज्जन जे का आनंद चिलघन वर्षता ती स्वानंद जीवन संत सज्जन भावया आता नमोरण भूमिका कीर्तनावगे उभे तेरे लोका टाळ मृदंग श्रुती देखा तया माझा दंडवत ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतगगन सदर्शं तत्त्वमच्चारि लक्षणम् एकं नित्यमिवनमचलं सर्वादि साक्षिभूतं भवातीतं त्रिगुणरहितं श्री सद्गुरु तन्नमामि ध्यानमूलं गुरुमूर्ते पूजामूलं गुरुपद मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरु कृपा माहुरच्या दत्तात्रया
कीर्तनाचे तिसरी सेवा, कीर्तनाचं तिसरं पुष्प आमचे परम आदरणीय श्री संत दत्तभक्त परायण सच्चिदानंद महाराज कोलंबीकर सरेगावकर यांच्या कृपा आशीर्वादाने मिळालेली आजची तारीख आणि आमचे आनंदा महाराज असतील, त्यांच्याच गावचे खडीबोर गावचे असतील, नाव लक्षात रविदास महाराज, हरिदास महाराज, नाव बघा किती नंबर एक आहे. आमचे आंबुऱ्याचे असतील, आमचे मरगदाचार्य असतील, सटवाजी महाराज टाळकरी असतील, आमचे विनेकरी बाबा चोपदार दिसणार चालेल. मग आवाज थोडं कमी करायचा काही शिटी महाराज. मग आजची कीर्तनरूपी सेवा, तिसरी कीर्तनरूपी सेवा, आणि पब्लिक जरी जास्त दिसणार गेले तरी मला वाटले की हे पब्लिक जास्त नाही, मात्र गुह्य ज्ञानाची आहे. दत्त संप्रदाय कुठंतरी बघायला भेटते. आनंद संप्रदाय भाजीपाल्याच्या दुकानासारखा नाही. हा संप्रदाय म्हणजे आधी अनादी काळापासूनचा आहे आणि हे आपल्याला प्राप्त होण्यासाठी अनंत जन्माचं भाग्य पाहिजे. ती भाग्य घेऊन जन्माला यावं लागते, तेव्हाच आपल्याला आनंद संप्रदाय मिळतो, नाहीतर हे संप्रदायाची भेट नाही. म्हणून एका ठिकाणी निदात्मा बोधामध्ये सांगितले, अनंत जन्माचे पुण्य असे पदरे तरीच होतो आनंदाचा ज्ञानाधिकारी. आनंद जन्माचं पुण्य पाहिजे. किती जन्माचं? एका जन्माचं लागणार, 7 जन्माचं सुद्धा लागणार, याचं पुण्य अनंत जन्माचं पाहिजे. अनंत म्हणजे अनंतच, तिथं गणित नाही. अशा प्रकारचं अनंत जन्माचं पुण्य भाग्य घेऊन नामस्मरणाची, नामाची शिवरी घेऊन इथे यावं लागते. त्यावेळेस आपल्याला कुठेतरी हा आनंद संप्रदाय बघायला भेटतो, कळतो. एवढं जरी गाव असलं, मात्र किती जणांना कळाले तुमच्या देखतच आहे. किती जणांना कळत? मोजकेच. म्हणून सोनाराचे दुकान जिल्ह्याला, तालुक्याला जात असं गावात होतं का? नाही. हे संप्रदाय कुठेतरी बघायला भेटते. आता त्याची वाढ होणं चालू आहे. अशा आमच्या आनंदा महाराजासारख्या संतांकडून ते काम चालू आहे. आणि हे संप्रदाय कोणाचा दोष करण्याच्या ह्याच्यात नाही, दोषाच्या बाजूला असलं पाहिजे. मै बडा म्हणण्यात काही फायदा नाही. हा संप्रदाय म्हणजे आजूबाजूच्या सगळ्या संप्रदायाला घेऊन चालणारा संप्रदाय कोणता असेल तर ते म्हणजे आनंद संप्रदाय. म्हणून माऊली खूप गोड वर्णन करतात ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये. जाणते गुरु भजिजे तिने कृत्यकार होईजे, जैसे मूळ सिंधनी सहजी शाखा पल्लव संतोषी. काय सांगितलं माऊलीनं? जाणत्या माणसानं गुरु भक्ती करावी. येड्या गबाळ्याचं काम नव्हे. येडे गवाळे बकर हिंडतात गावाला, त्याला कळणारी संप्रदाय. हा संप्रदाय म्हणजे तिथे पाहिजे जाती बनते येड्या गवाळ्याचे. इथं कोणाचं पाहिजे? जाती बनत्याचं काम आहे. येड्या गबाळ्याला हा संप्रदाय कळणार. आणि हा आनंद संप्रदाय आधी अनादी काळापासून चालू आहे आणि असाच चालू राहते. जर असे सगळे संत सामर्थ्य, आपल्याला संतांचं सामर्थ्य पाहिजे, सत्याचं सामर्थ्य पाहिजे, त्यावेळेस हा संप्रदाय टिकतो. एकामेकाचा द्वेष, एकामेकाचं बरं जर या संप्रदायामध्ये वाटत नसेल तर हा संप्रदाय टिकत नाही. हा संप्रदाय म्हणजे गर्व, अभिमान, अहंकार, षडविकाराच्या बाजूला जाऊन करायचा कोणता संप्रदाय असेल ते म्हणजे आनंद संप्रदाय. म्हणून आजची कीर्तन रूपी तिसरी सेवा आणि तिसऱ्या सेवेच्या निमित्तानं आज बापूजी पाटलांच्या गाठीमधला अभंग जरी आनंद पाठात नसला तरी बापूजी पाटलांच्या गाथेमध्ये आहे. बापूजी पाटील हे वाळगी महाराजांचे विशेष शिष्य होते, पट शिष्य, मुख्य शिष्य. आणि महाराजांना एकदा विचारलं होतं बापूजी पाटलांना, महाराज
मला गुह्य ज्ञान सांगा. गुह्य ज्ञान म्हणजे परज्ञान, परज्ञान म्हणजे परमेश्वर प्राप्तीचं ज्ञान मला झालं पाहिजे महाराज. या प्रश्नाचं निरसन करा. आता जे काय 2 तास आहे हसायचं बंद, हसणं बंद आपल्या कीर्तनामध्ये, कारण गुह्य ज्ञानाचा अभंग निवडला. गुह्य ज्ञान म्हणजे गुह्यातील गुह्य जे परात्पर पुरातन, जे गुह्यातील गुह्य आहे परात्पर पुरातन आहे, आणि ते गुह्य गुण तुझं कारण निरोप तो शिष्य राया. हे महाराज विचारण्याच्या नंतर बाळके महाराजांना सांगितलं, गुहे पर ज्ञान गुरु शिकुसावे, पर सिद्धांती पहावे म्हणजे कळे. कुठं बघावं लागते? पर सिद्धांती पहावे म्हणजे कळे. पर सिद्धांतामध्ये हे ज्ञान उकलावं लागतं. मग तत्पूर्वी बाळके महाराज कोण होते याचा सुद्धा परिचय झाला पाहिजे. आता बापूजी पाटील बाळके महाराजांचे अभंग 7 दिवस सर्व कीर्तनकारांनी निवडले, मात्र बाळके महाराज कोण होते याची सुद्धा ओळख झालीच पाहिजे. बाळके महाराज कोण होते थोडक्यात तुम्हाला सांगतो. मग राहेरला संभाजी पाटील आणि केरुमाई राहायचे, आणि त्यांचे गुरुवर्य आणि केरुमाईला गर्भ ठरलं, आणि गर्भ ठरलं. आता आपल्या माणसाचा जन्म 9 महिने 9 दिवसात होते. तुम्हाला 9 महिने 9 दिवसाचं गर्भाचं बंधन माहित आहे, मात्र शास्त्राच्या हिशोबानं 12 महिने 12 दिवसाचं या नरदेहाचं गर्भाचं बंधन आहे. शास्त्राच्या नुसार 3 महिने 3 दिवस आधी पुरुषाच्या ब्रह्मांडामध्ये, नंतर स्त्रीकडे ते 9 महिने 9 दिवस. तेवढंच माहित आहे आपल्याला. पुरुषाचं माहित आहे काय? मग स्त्रीला गर्भ पुरुषामुळे ठरते, मग पुरुषाला गर्भ कोणामुळे ठरला? परंतु त्या परमेश्वरामुळे ते गर्भ ठरते. मग असं ठरलं, आणि हे 12 महिने 12 दिवस झाले. समोरचे 3 महिने महाराज आले, बाळके महाराजांनी घेतले, तरी महाराज बाहेर यायला तयार नाही. त्यावेळेस संभाजी पाटलानं तेवढ्याला त्यावेळेस ते रुद्रगिरी महाराज होते, त्यांना बोलवून विचारलं, महाराज हे काय बाहेर यायला तयार नाही. त्यावेळेस ते रुद्रगिरी महाराज काय सांगतात? हा असे अवतार पुरुष याशी लागतील 12 मास. कोणाले? अवतारी पुरुष होय, आणि बाहेर येण्यासाठी यांना 12 महिने 12 दिवस लागतील. आणि हे संतच होय, शहादत्ताचे अवतार. शहादत्ताचे अवतार. स्वामी माझे बाळगिर, स्वामी माझे बाळगिर, कलियुग अवतारले शहादत्त. चक्रधरा शिवपदेश देऊनी दाखविला हा निजपंथ. हे निजपंथ दाखवण्याचं काम बाळके महाराजांनी केलं. बाळके महाराजांना आपला आनंद संप्रदाय मागे पडू लागला, म्हणून त्या आनंदाला कळवळा आले, म्हणून कलियुगामध्ये शहादत्ताचा अवतार झाला. आणि या संप्रदायाला वाढवण्याचं काम बाळके महाराजांनी केलं. श्री गुरु बाळगीर महाराज, श्री गुरु बाळगीर महाराज, श्री गुरु बाळगीर महाराज, बाळगीर महाराज. Oh,
की बाळगीर महाराजांच दत्त नामाचं बीज पेरलं. श्री गुरु बाळगीर महाराज पेरले दत्त नाम बीज, एक वित्त मार्ग दाविला, परिणाम ध्वज उभारिला. परिणामाचा ध्वज लावण्याचं काम आपल्या आनंद संप्रदायाचे संत श्रेष्ठ शिरोमणी, आनंद संप्रदायाचा कळस आणि या कलियुगामध्ये शहादत्तांचे अवतार स्वामी माझे बाळगीर यांनी परिणामाचा ध्वज लावला. आणि ते ध्वज फडकवण्याचं काम आपल्यासारखेच आहे. तरुण मंडळीचं काम आहे. हे ध्वज आता फडकत राहिला पाहिजे. ध्वज लावला हो, मात्र त्याला सांभाळून ठेवणं, वार वावदान आलं तर सांभाळून ठेवणं आपल्यासारखेच काम आहे. मग अशा प्रकारचे बाळगीर महाराज आणि त्या बाळगीर महाराजांचे मिशन शिष्य बापूजी पाटील. आणि बापूजी पाटलानं जे काही संशय आला ते बाळगीर महाराजाला विचारलं आणि बाळगीर महाराजांनी त्याचं सविस्तर वर्णन आपल्या अभंगाच्या पहिल्या चरणांमध्ये केले. बाळगीर महाराज सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये, गुहे पर ज्ञान गुरुशी पुसावे. मग कोणाला विचारायला जमत नाही का महाराज? गुरुलाच विचारावं लागते. म्हणून शरण गुरुला जाय म्हणा तू, शरण गुरुला जाय. कोणाला जावं लागते? शरण गुरुला. शरण गुरुला शरण तर चुकेल जन्म मरण. गुरुला शरण केल्याच्या नंतर जे जन्म मरण चुकून जातात ते 84च्या फेऱ्या नाहीशा होतात फक्त एका गुरुला शरण गेल्याच्या नंतर. म्हणून गुहे पर ज्ञान. मग ज्ञान निर्वाण गुरु. ज्ञानाचा निर्माता कोण असेल तर गुरु आहे. त्या 14 विद्या 64 कला कोण निर्माण केल्या तर गुरुने निर्माण केल्या. ब्रह्मविद्या, रसायन विद्या, सूत्र विद्या, गायन विद्या, नट विद्या, नृत्य विद्या, वैश्य विद्या, वेद विद्या, वैदिक विद्या, चातुर्य नावाची विद्या, रत्न परीक्षा विद्या, कृषी विद्या, हे 14 विद्या आणि 64 कला गुरु पासून उत्पन्न झाल्या.
म्हणून सकळ ज्ञानाचा सागर कोण असेल? गुरु आहे. म्हणून याच गुरुला शरण जावं लागते, दुसऱ्या गुरुला जाता येईल. गुरुचे 4 प्रकार सांगितलेत महाराज. कोणते गुरु? पहिले गुरु पहिले गुरु कोणते? गुरु म्हणजे जे शाळेत भेटतील, आता आपल्या गायना साहेबांसारखे भेटतील, मरंगाचार्यासारखे भेटतील, हे गुरु. श्री गुरु कोण? श्री गुरु जे कानामध्ये मंत्र देतील त्यांना श्री गुरु म्हणतात. जो दयाचा गुण घेतला जाण तो मी गुरु केला जाण. गुरु शिया संपूर्ण मग हे पहिले गुरु जे गुण घ्यायचा ते गुरु कानात मंत्र देतील ते श्री गुरु. तुमच्या हिशोबाने नामधारक कोणाला म्हणा? ज्यानं कान फुकून घेते त्याला नामधारक म्हणा नाही. काय जण माणसाचा जन्म वाया जाते म्हणून कान फुकून घ्यायचे, त्याला नामधारक म्हणणार. जे कान फुकून घेऊन अष्टप्रहर जे गुरुचं नामस्मरण करते, नामाशिवाय ज्याला करमत नाही, ज्याला तळमळ लागले, प्रभू दर्शनासाठी माझा जीव झाला वेडा. महाराजाच्या भेटीसाठी जीव वेडा झाला पाहिजे. गुरुदेव तुम्हाला भेटाया जीव तळमळ तुमचा. प्रभुदेव तुम्हाला भेटाया गुरुदेव तुम्हाला जीवना तळमळ लागली पाहिजे. जो अष्टप्रहरी करी नामस्मरण दयाग्रामी सनिधी अशी जाण. महाराज जे अष्टप्रहर नामस्मरण करते, अष्टप्रहर म्हणजे रात्रंदिवस. रात्रंदिवस म्हणजे 24 तास. 24 तास म्हणजे अखंड त्याच्या जीवेवर फक्त गुरुचं नामस्मरण आहे. 1 सेकंद सुद्धा तो गुरुच्या नामाशिवाय राहत नाही. याला म्हणावं नामधारक. कान फुकून घेतलेला कोण म्हणावं नामधारक? काय कान फुकून घेतो, मी नामधारक झालो, मी साधक झालो, मी गुरुभक्त झालो, ते नव्ह. अष्टप्रहरी जो करी नामस्मरण. मग गुरुला शरण जावं लागते. 2 प्रकार झाले. तिसरा प्रकार सद्गुरु. सद्गुरु हे हाडा मासाचे होऊ शकत नाही. सद्गुरु अवयाच्या विरहित आहे, त्या अवयामध्ये सापडत नाही ते सद्गुरु. बरेच जण म्हणतात सद्गुरु सद्गुरु. नेमकं सद्गुरु म्हणजे काय? सद्गुरु साई हसता पाटी Hey,
चरणामध्ये काय सांगतात? ज्ञानदेव म्हणे तरडो तरडो साच तरडो गुरुकृपी. माऊली सुद्धा गोड वर्णन करतात. मी तर तरलो असे फक्त गुरुच्याच कृपेनं तरता येते. हे सद्गुरु तुकारामाला सुद्धा सांगितले अभंगाच्या द्वारे. सद्गुरु वाचून सापडे ना सोये आधी धरा म्हणाले. मात्र कवा धरावं? 4 गत्या सांगितल्या. त्या 4 गतीमधून एका गतीमध्ये आपल्याला सद्गुरूचे पाय धरता येतात. कोणत्या होत्या 4 गत्या? देवगती, मनुष्य गती, नरक गती आणि तेज गती. शास्त्राच्या नुसार देवगतीमध्ये सुद्धा पाय धरता येणार का? गोवी आहे स्वर्गाची चोरवरीची ती माझा जन्म व्हावा कर्मभूमी परते येते येऊनी घडावी सद्गुरु भक्ती. त्याचं म्हणणं आहे स्वर्गातून निमित्त भक्ती करावं. आणि आपल्याला वाटाले स्वर्गात जावं काय? अप्सरारंभाने का उर्वशी हे आहे त्या स्वर्गामध्ये. कल्पवृक्ष अमृतवाणी उलट करायला म्हणाले. आपण तिकडे जातो म्हणाले, तिकडे इकडे येतो म्हणाले. कशासाठी? नामासाठी. येऊनी नामासाठी करशी चावटे शेवटी बसरवटी झाले. म्हणून नाम आणि अन्नदान आमच्या आनंद महाराजाकडून सतत घडत असते. नाव सुद्धा आनंद आहे आणि कीर्तनाला सुद्धा आनंदात आणतात. हे आनंद जसं नाव आहे तशी वागणूक आहे आमच्या आनंद महाराजांची. आणि हे अन्नदान आणि नामस्मरण या मनुष्य जन्मामध्ये घडतात. म्हणून मनुष्य गतीमध्ये आपल्याला सद्गुरूचे पाय धरता येतात. साधन करी हे चिरोन नामस्मरण साधन करी हे चिरोन साधन करी हे चिदोन नामस्मरण अन्नदान. त्याच्यानं काय होते? देवदत्त येतो घरा, देवदत्त येतो घरा काय बोले त्या मंदिरा. महाराज घरला चालून येतात, तुम्हाला जाण्याची गरज नाही म्हणून सांगितले. हा मग कोणाचा? हा सुद्धा बाळगी महाराज आणि बापूजी पाटलांचाच. बापूजी पाटलांना असंच प्रश्न विचारला, महाराज या जगामध्ये अनेक साधन निर्माण झाले, मात्र मला देवाकडे जाणं होईना, देव माझ्या घरी आले पाहिजे महाराज, याचा मार्ग सांगा. त्यावेळेस हे 2 साधन करी हे 2 नामस्मरण अन्नदान. पहिले नामाचं महत्व का? नामानं या जन्मा मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होत आहे. मग महाराज या मोक्ष जीवाला प्राप्त होते ते फक्त नामानं. अन्नदानाचं का सांगितलं? जसं आता आपल्या गावातून पैदल जरी निघाली माहूरला, तर एका दिवसात पोहोचत, 2 दिवसात पोहोचत, मोठं लांब आहे गाव. मग पोहोचत की नाही काही सांगता येणार, म्हणून सोबत शिदोरी पाहिजे. शिदोरी असते तर सोडून खाता येते. तसं या जन्मात आपल्याला मोक्षाची प्राप्ती होईल की न होईल सांगता येत नाही, म्हणून अन्नदान त्याच्या जोडीला लावलं. ही शिदोरी होय. जाता जाता कोणी काम ऐकलं, हजारांनी फोन लावले, काम होऊन जाते. तशा प्रकारचं हे अन्नदानाची शिदोरी सोबत पाहिजे. पुन्हा अन्नदान जर चालू असेल तर मनुष्य जन्म प्राप्त होते, पुन्हा आपल्याला सद्गुरू भक्तीच्या कामाला लागता येते. म्हणून 2 साधनं जीवाजतन करावी लागतात. नामाचं महत्व. मग 3 गुरु झाले, सद्गुरू झाला. मग आता समोर चालून 4था गुरु, 4था प्रकार गुरुचा तो म्हणजे जगद्गुरु. मग आता जगद्गुरु कोणाला बनाव महाराज?
जगद्गुरु होतो तुकाराम महाराज, नाथ महाराज हे जगद्गुरु. कसे? संसारात राहून प्रपंचात राहून आसक्तीच होतो. जे करतील ते करतील गुरु महाराज, त्यांच्या भरोशावर काळा टाकून देणं हे जगद्गुरु. बरेच जण आता जगद्गुरूच्या पाट्या लावून येतात, ते नाही. जे प्रपंच सुद्धा निष्ठा करते, परमार्थ सुद्धा करते, ते जगद्गुरु. मात्र प्रपंचामध्ये कसं राहावं? जैसे पदपत्र पाण्यात, जसं कमळ पाण्यामध्ये राहते, वरच्या वरच कळते, त्याला कुठलाच लेस नाही. प्रपंच करावा नेटका, कुठे नसावा फाटका, त्यामध्ये लागावा परमार्थाचा फटका. हे आपल्याला दोन्ही साधावे लागतात. म्हणून ते साधाव की न साधाव म्हणून आपण प्रश्न विचारला बापूजी पाटला महाराज, कसं करावं? साधा म्हणलं तसा तो नाही तसा. म्हणून सांगितले प्रपंच परमार्थ साधवे ती दोन्ही, तयाशी निर्वाणी सुख होई. मग काही संतच असतात ते जगाच्या कल्याणासाठी येतात. ते 784 सिद्ध म्हणजे आपल्या संप्रदायाचे महंत होते. ते जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट जगाचं कल्याण आपल्यासारख्याला दोन्ही साधावं लागते. प्रपंच परमार्थ साधवी ती दोन्ही. निर्वाणीच्या सुखाकडे जायचं आहे ना, दोन्ही साधावं लागतात. म्हणून एका ठिकाणी सांगितले 851 निरर्थक, म्हणून साधावे उभय लोक, ज्यानी साधविला दोन्ही, त्याच्या एवढा नाही कोणी. मग काही जण प्रपंचच करावे, परमार्थ नको. ते कसं